या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आदित्यने पारूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. पारूचा जीव धोक्यात आहे. आदित्यला समजलेलं नाहीये की नक्की पारूला झालेलं आहे काय? आता डॉक्टर आदित्यकडे आलेले आहेत आणि डॉक्टर आदित्यला सांगतायत की पारूची कंडिशन ही क्रिटिकल झालेली आहे. आता पारूला वाचवणं खूपच अवघड होऊन बसलंय असं आदित्यच्या लक्षात येतं. गनी मात्र अस्वस्थ झालेला आहे. गनी आदित्यला म्हणतोय की काही करा पण माझ्या तायडीला वाचवा. तिला तुम्हीच वाचवू शकता हा माझा विश्वास आहे. तर त्या दोघांचं बोलणं मारुती ऐकतोय. मारुतीला माहिती आहे पारूला नक्की काय झालेलं आहे. आदित्य गनीला म्हणतोय, "मी देखील तुला सांगतो की मी पारूचा जीव वाचवूनच दाखवतो. तू काहीच काळजी करू नको. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी पारूचा जीव वाचवणार गनी. तू काही काळजी करू नको. जितके पैसे लागायचे तेवढे लागू दे. इथं दवाखान्यामध्ये किती खर्च व्हायचा आहे तेवढा होऊ दे. मी पारूला वाचवणार," असं तो गनीला म्हणतोय. हे सगळं बोलणं मारुती ऐकत असतो. मारुतीला माहिती आहे की आदित्य असं का म्हणतोय ते. कारण पारू आणि आदित्य यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे, हे आता मारुतीला समजलेलं आहे आणि त्यामुळंच मारुतीने पारूला विष दिलेलं असतं. त्याचबरोबर पारूला सांगितलेलं असतं, की या प्रसंगाबद्दल तू कोणाला काहीही बोलायचं नाही आणि पारूने देखील खुशी-खुशी ते विष पिलेले असते. मी तुमच्या कोणत्याच रस्त्यात कधीच येणार नाही. मी तुम्हाला कधीच कलंक लागू देणार नाही बा, असं म्हणून तिने अगदी आनंदाने ते विष पचवलेलं असतं. पण आता पारूचा जीव मात्र संकटात आहे. डॉक्टरांनी आदित्यला येऊन सांगितलंय, की आम्ही सगळे प्रयत्न करतोय, पण पारू बेशुद्ध झालेले आहे आणि ते आता कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे. हे ऐकल्यावर आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि ती जर का कोमामधून जास्त वेळ बाहेर आली नाही, तर कदाचित ती पुन्हा कधीच बाहेर येणार नाही, असं देखील डॉक्टरांनी आदित्यला सांगितलेलं असतं. आता आदित्यपुढं पर्याय काहीच राहिलेला नाहीये. आदित्यला कळत नाहीये की काय करावं ते. तेव्हा गणी त्याला म्हणतो, की "मला असं वाटतंय तुम्ही एकदा गुरुजींना जाऊन भेटणं गरजेचं आहे." आदित्य म्हणतो, "गणी, अरे तुला असं का वाटतंय मी त्यांना जाऊन भेटावं?" तेव्हा गणी सांगतो, की "एकदा गुरुजी हे पारूला आशीर्वाद देत होते आणि तेव्हा सांगत होते, की तुझा जीव धोक्यात आहे. आता गुरुजींकडंच त्याचं काहीतरी कारण असणार आहे. गुरुजीच माझ्या तायडीला वाचवू शकतील असं मला वाटतंय." आदित्यला देखील ही गोष्ट पटते. कारण आदित्यने आत्ताच तर पारूसाठीचं व्रत पूर्ण केलेलं असतं. आता गुरुजीच आपल्याला यातून मार्ग दाखवू शकतील असा विचार करून आदित्य गुरुजींकडे पोहोचलेला आहे आणि तो गुरुजींना सांगतोय, "पारूचा जीव धोक्यात आहे." गुरुजींना देखील या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. गुरुजी म्हणतात, की "विधात्या, माझ्या तोंडून अशा गोष्टी का तू वदवतोस? बिचारी पारू किती निष्पाप आहे आणि आता तिचा जीव धोक्यात आहे. पण पारूसाठी मी व्रत पूर्ण केलं," असे देखील आदित्यने सांगितलेलं असतं. तिचे वडील ते व्रत पूर्ण करू शकत नव्हते. पण तेव्हाच मी तेथे पोहोचलो आणि मी स्वतः ते व्रत पूर्ण केलेलं आहे, असं देखील गुरुजींना त्याने सांगितलेलं असतं. गुरुजींना ही गोष्ट चांगली वाटते. गुरुजी म्हणतात, "बरं झालं तू ते व्रत पूर्ण केलं. मारुतीला मी सांगितलेलं होतं, फक्त हे व्रत केलं तरच तुझ्या मुलीचा जीव वाचू शकेल." मारुतीने देखील बरेच कष्ट केले. पण मारुतीचं आता वय झालेलं आहे. त्यामुळे कदाचित त्याला ते व्रत पूर्ण करता आलं नसेल. आदित्य म्हणतो, "पण मी ते व्रत पूर्ण केलेलं आहे." गुरुजी म्हणतात, "पण ते व्रत तिच्या जवळच्यानं पूर्ण करायला पाहिजे होतं. म्हणजेच तिच्या भावानं, तिच्या वडिलांनी किंवा तिच्या पतीनं ते व्रत पूर्ण करणं मला अपेक्षित होतं. पण आदित्य, हे व्रत तू का पूर्ण केलंयस ते मला काही कळलं नाही. कदाचित तू तिचा चांगला मित्र असशील, पण तिच्या मित्राने ते पूर्ण करून तिला त्याचा काहीही फायदा होणं शक्य नव्हतं. तू खूप चांगल्या मनानं ते केलंस हे मला माहिती आहे. पण त्या गोष्टीचा फायदा तिला होईल का नाही हे मात्र मी सांगू शकत नाही." तेव्हा आदित्य सांगतो, की "माझं पारूवर प्रेम आहे आणि मी प्रेमाखातीरच हे सगळं केलेलं आहे." तेव्हा गुरुजींना आता आदित्य आणि पारू यांच्या प्रेमाविषयी समजलेलं असतं. गुरुजींनी त्याला एकच उपाय सांगितला आहे, तो म्हणजे जर का तुझं तिच्यावर प्रेम असेल, तर शिव आणि शक्ती एकत्र आले पाहिजेत. म्हणजेच तू पारूला सर्वांच्या समोर मंगळसूत्र घातलं पाहिजे, असा उपाय त्याने सांगितलेला आहे. त्यानंतर स्वतः अहिल्यादेवी या गुरुजींकडे आलेल्या असतात आणि गुरुजींना त्या म्हणतात, की "पारूचा जीव धोक्यात आहे. आम्हाला कळत नाहीये, की पारूला नक्की काय झालेलं आहे." गुरुजी म्हणतात, "जे काही झालंय त्याला आता तुम्ही काही करू शकणार नाहीत." असं म्हणल्यावर अहिल्याला खूप वाईट वाटतं.
अहिल्या म्हणते, "तुम्हाला काय म्हणायचे गुरुजी? मला पारूचा जीव वाचलेला पाहायचा आहे." गुरुजी म्हणतात, "विधात्याच्या मनात ज्या आहे त्याच गोष्टी होत आहेत." मग अहिल्या म्हणते, "गुरुजी असं नका म्हणू. मी तिच्यासाठी काही करायला तयार आहे. मी तिच्यासाठी कोणतंही कडक व्रत असलं तरी देखील करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा, की मला काय करावं लागणार आहे?" गुरुजी म्हणतात, "कडकमधलं कितीही कडक व्रत तुम्ही केलं तरी त्या गोष्टीचा काय फायदा होईल असं मला वाटत नाही. जर करायचंच असेल तर तुम्ही निरंकार राहण्याचं व्रत करा, पण त्याचा फायदा होईल असं काही नाही सांगता येत नाही." आता ते दोघेही घरी आलेले असतात. इकडे आदित्य प्रीतमला भेटलेला आहे आणि गुरुजींची भविष्यवाणी त्याने सांगितलेली आहे. "आता मला सर्वांसमोर पारूला मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे. कारण शिव आणि शक्ती जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत पारूचा जीव वाचणार नाही," असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. शिव म्हणजे पुरुष, तर शक्ती म्हणजे स्त्री. स्त्री आणि पुरुष म्हणजेच आदित्य आणि पारू हे जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत तिचा जीव वाचणार नाही, अशी भविष्यवाणी आता त्यांनी केलेली आहे. आणि आता मला एक क्षणही थांबायचं नाहीये. मी माझ्या पारूसाठी सर्वांच्या समोर तिला मंगळसूत्र घालू शकतो. जर का एवढ्या एका गोष्टीनं तिचा जीव वाचत असेल, तर मला बाकी कशाचीच पर्वा नाहीये, असं तो बोललेला असतो. तर इकडे अहिल्या आणि श्रीकांत यांना मात्र गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. तरी देखील तिने ठरवलेलं असतं, की आपण आता हे व्रत करायचं. गुरुजींनी आपल्याला जरी सांगितलं असलं, की याचा काही मोठा फरक पडणार नाही, तरी देखील आपल्या पारूसाठी आपण हे व्रत करणं गरजेचं आहे, असा विचार त्यांनी केलेला असतो. कडकमधलं कितीही कडक व्रत असू द्या, मी माझ्या पारूसाठी करेल, कारण पारूने आपल्या घरासाठी किती केलेलं आहे, ते आपल्याला माहीत आहे. असा विचार करून गुरुजींनी जरी सांगितलं असलं, की त्याचा काही जास्त फायदा होणार नाही, तरी देखील आपण हे व्रत करायचं, असं ठरवून आता अहिल्यानं व्रत करायला सुरुवात केलेली असते. तिने ठरवलेलं असतं, की आता जोपर्यंत पारूला शुद्ध येत नाही, तोपर्यंत ती अन्नाचा एक कण देखील खाणार नाही आणि पाणी देखील पिणार नाही. श्रीकांतला खरं तर ही गोष्ट पटत नसते. तो म्हणतो, "इतकं कडक व्रत करण्याची काही गरज नाहीये." तरी देखील अहिल्या मात्र ते मान्य करायला तयार नसते. अहिल्या म्हणते, "मला आता हे व्रत करू द्या, कारण पारूचा जीव वाचवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे." इकडं आदित्यने देखील ठरवलेलं आहे, की आता सर्वांच्या समोर आपण पारूला मंगळसूत्र घालायचं आणि म्हणून तो पारूकडे आलेला असतो. पारू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ती अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. तेव्हा आदित्य तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, "पारू, तुझा जीव काहीही केल्या वाचवणार आहे. आत्ताच मी गुरुजींना जाऊन भेटून आलेलो आहे आणि त्यांनी मला सांगितलंय, की शिव आणि शक्ती एकत्र यायला पाहिजेत. जोपर्यंत शिव आणि शक्ती एकत्र येत नाहीत, म्हणजेच तू आणि मी जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत तुझा जीव वाचणार नाही आणि म्हणूनच मी आज ठरवले, की सर्वांच्या समोर मी तुला मंगळसूत्र घालणार आहे." पारूच्या कानावर हे सगळे शब्द पडत असतात. आता पारूची खरं तर स्वप्नपूर्तीच होत असते. हे सगळं मारुती पाहत असतो. त्याचबरोबर अहिल्या, प्रीतम, श्रीकांत घरातले सगळे सदस्य पाहत असतात, की आदित्य काय म्हणतोय ते. आणि आता आदित्यच्या या बोलण्याचा सर्वांनाच धक्का बसलेला असतो. पण आदित्य आता कोणाचाच विचार करत नाही. आदित्यने मंगळसूत्र आणलेलं असतं. ते मंगळसूत्र तो पारूला घालतो. त्याचबरोबर तिच्या भांगामध्ये कुंकू भरतो आणि सर्वांच्या समोर पारूला पत्नी म्हणून स्वीकार करतो. आता शिव आणि शक्ती एकत्र आलेले असतात. पारूच्या कानावर त्याचे ते शब्द पडलेले असतात. आता पारू हे सगळं ऐकल्यानंतर जागी होईल का? ती बेशुद्ध आहे, त्यातून तुला शुद्ध येईल का? आणि यावर अहिल्यादेवींचं काय मत असेल, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.